बेरोजगार व चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. आमदार संतोष काळेंची अधिकाऱ्यांना तंबी. कोपरगाव मतदारसंघातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आमदार संतोष काळे यांनी मंगळवार दिनांक 7 जानेवारी रोजी कोपरगाव तहसील कार्यालयात जनता दरबार घेतला. या जनता दरबारात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नागरिकांनी समस्यांचा पाडाच मांडला होता. यावेळी या जनता दरबारात आमदार संतोष काळे यांनी आलेल्या प्रत्येक नागरिकांच्या समस्या समजावून घेत संबंधित अधिकाऱ्याला समोरासमोर उभे करून नागरिकांच्या समस्यांचे निराकरण केले. जनता दरबारात अनेक नागरिक आपल्या समस्या घेऊन आले होते. आमदार संतोष काळे यांच्याकडून समस्या मार्गी लागतील अशा अपेक्षा घेऊन आलेल्या बऱ्याच नागरिकांच्या समस्या या जनता दरबारातून मार्गी लागल्यामुळे नागरिकांच्या देखील चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते. आमदार संतोष काळे यांनी अधिकाऱ्यांना चांगले धारेवर धरून सर्वच अधिकारी वाईट नसतात, मात्र काही अधिकारी कामचुकार असतात. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांनी नागरिकांना त्रास देऊ नये व चुकीचे काम देखील करू नये. यापुढील काळात असे अधिकारी कामचुकारपणा व चुकीचे काम करताना आढळून आल्यास त्यांची गय केली जाणार नाही असा इशारा आमदार संतोष काळे यांनी या जनता दरबारात उपस्थित अधिकाऱ्यांना दिला. नागरिकांच्या सेवेसाठी तुमची नेमणूक करण्यात आली आहे याची जाणीव ठेवून त्यांची कामे वेळेत झाली पाहिजेत याची काळजी घ्या. ज्या अधिकाऱ्यांच्या कामात नागरिकांच्या तक्रारी आहेत त्या अधिकाऱ्यांना आमदार संतोष काळे यांनी चांगलेच खडेबोल सुनावत जनतेच्या समक्ष कानउघडणी केल्यामुळे नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अधिकारी अंग झटकून कामाला लागल्याची त्यांची देहबोली सांगत होती. पण कोपरगाव नगरपालिका मुख्य अधिकारी साहेब ते 15 दिवसापासून मला भेटत नाहीये. विषय खूप महत्वाचा आहे. सदैव मीटिंग मध्ये राहतात, बाहेर गावी राहतात, तीर्थस्थळी राहतात, त्याचं वेगळं आहे. त्यांना मला 3 विषय विचारायचे. मी 15 दिवसापासून निवेदन दिलंय. नियोजित जागेत सफाई कामगारांच्या अधिकाऱ्यांची वसाहत होण्याबाबत त्या जागेचं आरक्षण उठलं, ते कसं उठलं, कोणी उठवलं आणि का उठवलं. मला दुसरा प्रश्न असा आहे, स्वतः मला नळाचं पाणी पिऊन त्रास झाला, माझं लिव्हर सुजलं, इतर जनतेचं काय. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या नळाच्या पाण्याची गुणवत्ता तपासणी योजना असताना सुद्धा तुम्ही गुणवत्ता तपासणी का करत नाही आणि त्याचा अहवाल तुम्ही बोर्ड लावत का नाही. जर एखाद्याकडे घरपट्टी बाकी आहे तर तुम्ही मोठे मोठे डिजिटल बोर्ड लावता, मग तुम्ही सुविधा देत्या, त्याचे बोर्ड का लावत नाही. त्याचे बोर्ड लावा. इथं स्पीड ब्रेकर टाकायचे. माझे सगळ्या गावाचेच लहान मुलं तिथं असतात, वृद्ध असतात, सगळे असतात. तर तिथं स्पीड ब्रेकर टाकायला मी निवेदन दिलंय 30 डिसेंबर. त्याच्या आधी एक निवेदन दिलंय 16 डिसेंबर 2024. 3 हे टाकायला, गतिरोधक टाकायला तुम्हाला एवढे दिवस लागतात. आणि चौथा प्रश्न असा आहे, आमदार साहेबांनी 10 लाख रुपये गजानन नगर ते गोरोबा नगर सीडीवर जोडण्यासाठी केलाय. आपलं गजानन नगर आणि गोरोबा नगर सीडीवर जोडायचं आहे. तर ते काम कोणाला दिलं आणि एवढ्या दिवसापासून प्रलंबित काय आहे. आणि मी तुम्हाला अजून एक हे केलं, नगरपालिका शाळेचं मी 9 वर्षापासून आंदोलन लावलं. जनता दरबारात मी आत्मदानाचा इशारा दिला. आमदार साहेबांचे जाहीर आभार का त्यांनी एवढा मोठा निधी आणला, 1,20,00,000. पण तुम्हाला मी घडी फोन केले, घडी भेटलो मुख्य अधिकाऱ्यांना. मुख्य अधिकाऱ्यांचा रिप्लाय नाही. मी त्यांना सांगितलं खासगी शाळेसारखं नगरपालिकेचे प्रवेश चालू आहे, नगरपालिकेचे आपले विद्यार्थी मोठे मोठे हुद्द्यावर आहे, त्यांचे फोटो लावा, म्हणजे नगरपालिका शाळामध्ये ते विद्यार्थी लोक प्रवेश घेतील, विनामूल्य शिकतील. त्या नगरपालिका शाळेचे फरच्या उघडले, सगळं उघडलंय. प्रभाग शाळेमध्ये लोक वापरताय, कोणी काही घाण टाकताय, तिथं कचरा टाकताय. तुम्ही प्रभाग वर्ग का चांगले करत नाही एवढा मोठा निधी येऊन. आणि नगरपालिका शाळा आधुनिकीकरणाचा जो विषय, त्या विषयात किती फोन केले तरी एकदम मी मीटिंग मध्ये आहे. बस एवढंच.